आज आपण बीटामध्ये ज्वारीचं पीठ घालून बघता क्षणी कराल अशी अप्रतिम रेसिपी पाहणार आहोत की जी तुम्ही नाश्त्याला बनवू शकता, मुलांच्या टिफिनला देऊ शकता। तर इथे बीटाची साल काढून मी कट करून घेतलेली आहे आणि अशा पद्धतीने किसणीवर किसून घेत आहे। तर आपल्याला याचा किस काढून घ्यायचा आहे। तर हे पहा, बीटाचा किस इथे मी काढून घेतलेला आहे। यामध्ये आपल्याला एक अर्धा चमचा किसलेलं आलं, त्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर, यामध्ये आता तुम्हाला तुमच्या आवडीनुसार भाज्या ॲड करायच्या आहेत। तर इथे मी बारीक चिरलेला कोबी, बारीक चिरलेला कांदा घालते। तर तुम्ही गाजर घालू शकता, आवडीप्रमाणे भाज्या यामध्ये ॲड करू शकता। तर थोडीशी हिरवी मिरची यामध्ये घालते, लहान मुले खात असतील तर तुम्ही स्किप करू शकता। त्यानंतर यामध्ये 1 वाटी ज्वारीचं पीठ आणि पाव वाटी रवा घेतलेला आहे। रवा तुम्ही बारीक मोठा कोणताही घेऊ शकता। आता आपल्याला हे चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे। त्यापूर्वी यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे, पाव चमचा हिंग घालायचा, त्यानंतर पाव चमचा हळद घालायची आहे आणि आता यामध्ये जसजसं लागेल त्या पद्धतीने पाणी घालत चांगलं असं हे मिश्रण तयार करून घ्यायचं आहे। तर हे पहा, थोडं थोडं पाणी घालत आता हे चांगलं असं मी मिक्स करून घेते। अतिशय पौष्टिक असा पदार्थ आहे। मुलांना जरी तुम्ही करून दिलात तर रोज टिफिनला हा पदार्थ मागतील, इतका चवीला अप्रतिम लागतो। आता हे पहा, अशा पद्धतीने बॅटर तयार करून घेतलेलं आहे। एकूण मला इथे 1.5 वाटी पाणी लागलेलं आहे, याच्यापेक्षा कमी पाणीसुद्धा तुम्हाला लागू शकतं। तर हे पहा, बॅटरची कन्सिस्टन्सी अशा पद्धतीने असली पाहिजे, जास्त सैलसर किंवा घट्टसर असता कामा नये, मध्यम कन्सिस्टन्सीचं ठेवायचं। 10 मिनिटं आता साईडला ठेवून दिले, तोपर्यंत आपण त्यासाठी लागणारी चटणी तयार करून घेऊयात। तर ओलं खोबरं घेतलेलं आहे अर्धी वाटी, त्यानंतर पाव वाटी इथे मी फुटाण्याची डाळ घेतलेली आहे, एक अर्धा इंच आलं आणि 2 ते 3 लसणाच्या पाकळ्या, कोथिंबीरचे देठ घेतलेले आहे आणि हलकीशी इथे हिरवी मिरची घातलेली आहे। त्यानंतर चवीनुसार यामध्ये मीठ घालायचं आहे, थोडीशी साखर आवडीनुसार घातली नाही घातली तरी चालते। त्यानंतर पाव चमचा यामध्ये जिरे घालायचं आहे, लिंबाचा रस 1 चमचाभर घालायचा आहे, हलकंसं पाणी घालायचं आणि आता आपल्याला याची चटणी तयार करून घ्यायची आहे। तर आता हे मी वाटून घेते। हे पहा, इथे आपली ओल्या नारळाची चटणी तयार झालेली आहे। वाटल्यास तुम्ही याला जिरे, मोहरी, कढीपत्त्याची फोडणी देऊ शकता, पण मी तशीच ठेवलेली आहे। 10 मिनिटांनंतर बॅटरसुद्धा आपलं चांगलं असं तयार झालेलं आहे। यामध्येच आपल्याला चिमटभर सोडा घालायचा आहे, याच्यापेक्षा जास्त घालू नका, तेवढाच घालायचा आहे। त्यानंतर हलकंसं त्यावर पाणी घालायचं आणि चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे। तर हे पहा, अशा पद्धतीने तुम्ही सोडा स्किपसुद्धा करू शकता, पण हलकंसं सोडा घातल्यामुळे छान हलका असा पदार्थ तयार होतो। आता हे चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे। बीटामध्ये भरपूर प्रमाणात फायबर, विटॅमिन्स असतात, पचनाला अतिशय चांगलं आहे। त्याचप्रमाणे वजन कमी करायचं असेल तर बीटाचा वापर केला जातो, रक्तवाढीसाठी सुद्धा बीट खाल्लं जातं। चांगलं मिक्स करून झाल्यानंतर लगेचच याचे आपल्याला आप्पे तयार करून घ्यायचे आहेत। तर आप्पे पात्राला अशा पद्धतीने तेलाने मी ग्रीस करून घेते आणि त्यानंतर लगेचच आपल्याला हे बॅटर यामध्ये सोडायचं आहे। तुम्ही जर या चॅनेलवर नवीन असाल तर प्लीज अशाच नवनवीन रेसिपींसाठी चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका। बाजूच्या बेल आयकॉनवर प्रेस करा, म्हणजे येणाऱ्या नवनवीन रेसिपींचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल। मिश्रण सगळं यामध्ये घातल्यानंतर झाकण ठेवायचं आणि 3 ते 4 मिनिटं लो गॅसवर शिजवून घ्यायचं आहे। 3 ते 4 मिनिटं झालेली आहेत आणि आता परतून दुसऱ्या साईडने सुद्धा चांगलं असं खरपूस आपल्याला भाजून घ्यायचं आहे। तर यामध्ये आपण रवा वापरलेला आहे, त्यामुळे वरून मस्त क्रिस्पी आणि आतून एकदम मऊ लुसलुशीत असे हे आपले आप्पे तयार होतात। तर हे आप्पे 3 ते 4 मिनिटं लो गॅसवर, लो टू मीडियम गॅसवर चांगले भाजून घ्यायचे आहेत। शेवटचे आप्पे तुम्ही पाहू शकता, एकदम व्यवस्थित अलगदपणे आपले परतले गेलेले आहेत आणि सुंदर दिसत आहेत। जितके दिसायला टेम्पटिंग दिसत आहेत तितकेच चवीला अप्रतिम लागतात आणि मुलांना कलरफुल असे पदार्थ आवडतात, त्यामुळे बीटाचे हे आप्पे एकदा नक्की ट्राय करून पहा। तर दुसऱ्या साईडने भाजून झालेले आहेत आणि इथे आपले अगदी झटपट होणारे बीटाचे आप्पे तयार झालेले आहेत।
सोबतच ओल्या नारळाची चटणी देखील तयार झालेली आहे। अगदी झटपट आणि अतिशय पौष्टिक असा हा पदार्थ तुम्ही नाश्त्याला किंवा मुलांच्या टिफिनला बनवून देऊ शकता आणि अप्रतिम चवीचा होतो, झटपट होतो। नक्की ट्राय करून पहा। रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा। जितक्या जास्त जमेल तितक्या जास्त नातेवाईकांना, फ्रेंड्सना व्हिडिओ आवर्जून शेअर करा। वेळात वेळ काढून रेसिपी पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार। जाता जाता व्हिडिओला लाईक आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका।